काल मरियम्मा देवीचा तिकडे उत्सव होता. उत्सव चांगल्या रीतीने पार पडला आणि त्यानंतर ह्या दोन कुटुंबामध्ये जे भांडण झालं त्यानंतर हा सगळा प्रकार झाला. झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. मी याचा निषेध करतो. आणि त्याचबरोबर मी आज पोलीस CP यांच्याशी बोललो. मी त्यांना सगळ्या गोष्टीची कल्पना दिलेली आहे आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने त्या ठिकाणी गर्द ड्रग्स विक्री करणारी लोक आहेत ज्यांच्या टपऱ्या आज तोडल्या, ह्या सतत 2.5-3 वर्षापासून विधानसभेमध्ये याबद्दल मी आवाज उठवतोय. स्वतः प्रत्यक्ष CP आणि DCP यांना रायटिंगमध्ये मी पत्र दिलेली आहेत की या संपूर्ण दिंडोशीमध्ये, कुरारमध्ये जिथे जिथे म्हणून या अशा विक्री करणारी मंडळी आहेत जी नटोरियस्ट आहेत, समाजविघातक आहेत, त्यांच्यावर कारवाई करा. आज त्यांनी ती कारवाई केली. केवळ एवढ्याच कारवाईने शांत बसू नका, तर ड्रग पेडलर जिथे जिथे आहेत, जिथे जिथे विकणारे लोक आहेत त्या सगळ्यांवरती कारवाई करून त्यांच्यावरती कडक अशा पद्धतीची उपाययोजना पोलिसांनी करायला पाहिजे. जे गुन्हेगार आहेत, ज्यांनी मारहाण केली, त्यांच्यावरती पोलिसांनी कडक कलम लावून ते कायमचा त्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे. असं मी सातत्याने CPंशी बोललो, ॲडिशनल CPंशी बोललो. ॲडिशनल CPचा चार्ज दह्यांकडे आहे. DCPंशी बोललो, सिनियर PIशी पण बोललो आहे आणि झालेला प्रकार निर्णयाचा मी निषेध करतो. पण ज्या पद्धतीने काल दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर कारवाई, अनधिकृत जे काही होतं त्याच्यावरती कारवाई, ही बाब योग्य आहे का? असं या प्रशासनाचा भाग आहे. मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांनी यापूर्वीच ही कारवाई करायला पाहिजे होती. आपण 2.5-3 वर्षापासून या ठिकाणी सतत ज्या पद्धतीचं ड्रग्स विक्रेता चालू आहे, ड्रग्स, त्यामुळे गांजा, चरस, हे सगळ्या गोष्टी विकल्या जातात, त्याची कल्पना आपण पोलिसांना देतोय. पण पोलीस आणि महापालिका यांनी जॉईंटली ॲक्शन घ्यायला पाहिजे होती. प्रशासन इथे कुठेतरी कमी पडलं असं माझं मत आहे. आणि काल जो प्रकार घडला त्याचा अंतिम टोक आहे आणि त्यामुळे भागाभागामध्ये अशा पद्धतीने जिथे जिथे कोण विकणारे असतील त्याच्यावरती पोलिसांनी कडक कारवाई करायला पाहिजे. गृह खात्याने ही भूमिका अत्यंत कठोरपणे घ्यायला पाहिजे. ज्या प्रकारे बजरंग दल सुद्धा आज त्या घरांमध्ये गेलं होतं, त्यांना पण काही ड्रग्स सापडले, त्यांनी समोर आणलं. असे अनेक घरं आहेत तिथे. पोलिसांना ही कारवाई करणं सोपं आहे. मुंबई पोलीस अत्यंत हुशार आहे. मुंबई पोलिसांवरती आमचा विश्वास आहे. मुंबई पोलीस अत्यंत कर्तव्यदक्ष आणि कर्तबगार आहे. त्यांनी मनात आणलं तर हे सगळं रॅकेट ते तोडू शकतात आणि त्यांनी आता ही सगळी कारवाई करणं आवश्यक आहे. पण किती दिवसापासून हे रॅकेट सुरू आहे? त्यांना हे 4-5 वर्षापासून सुरू आहे. मी सतत विधानसभेमध्ये ओरडतोय. मी गृह खात्यामध्ये चर्चा केली याच्यावरती, अर्धा तास चर्चा आणली. गृह राज्यमंत्र्यांशी बोललेलो आहे याच्याबद्दल. मी रायटिंगमध्ये पत्र दिलेलं आहे. पण जे काम प्रशासनाने आणि सरकारने करायला पाहिजे ते न झाल्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यांना अभय कोणाचा? अभय कोणाचा, त्यापेक्षा कारवाई होणं प्रशासनाकडनं जी जरुरी होती ती झाली नाही, म्हणून या गोष्टी घडतात. कुठेतरी आता हिंदू मुस्लिम असा प्रकार त्या ठिकाणी समोर येतोय. बघा, असं आहे की हिंदू मुस्लिमपेक्षा ज्या पद्धतीने ड्रग्स विक्री, चरस, गांजा विक्री सुरू आहे त्यातून हे जे घडलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि याचा मी निषेध करतो. आणि याच्यावरती पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका दोघांनी कडक कारवाई करायला पाहिजे असं माझं मत आहे. UPचा जो बुलडोझर पॅटर्न आहे तो महाराष्ट्रात सुद्धा दिसतोय आजच्या या सगळ्या कारवाईनंतर. आणि त्याचा संबंध असं आहे, हे पॅटर्न जे तुम्ही म्हणता ना UP बुलडोझर, याच्यापूर्वी करायला काय झालं होतं महापालिकेला? काल जो प्रकार घडला, पोलिसांकडे त्याची निदर्शनं झाली, त्यानंतर तुम्ही आज सकाळी केलं, हे तुम्हाला अगोदरही माहिती होतं ना. पोलिसांनी फक्त महापालिकेला लिहिलं असतं तर याच्यापूर्वी एकच नाही अशा 50 ठिकाणी ते बुलडोझर फिरू शकले असते. ते केलं नाही. आता करतात. तर मी CPंशी बोललो की दिंडोशी परिसरात जिकडे जिकडे म्हणून अशा पद्धतीचे विक्रेते आहेत, मग ते कोणत्याही धर्माचे असो दे, त्यांच्यावरती कारवाई करा. काही जण जखमी आहेत का? निश्चित जखमी आहेत. त्यांना मी हॉस्पिटलमध्ये जाऊन बघून आलो. डॉक्टर जे आहेत डीन, त्यांच्याशी मी बोललो. डॉक्टरांना मी स्वतः त्यांच्यासमोर बोलून घेतलं होतं. त्यांच्यावरती व्यवस्थित उपचार करावे अशा प्रकारे सूचना दिलेल्या आहेत आणि मी स्वतः त्यांना भेटलेलो आहे. आणि माझ्यासोबत तिकडचे स्थानिक नगरसेवक तुळशीराम शिंदे आणि सुहास वाडकर हे देखील उपस्थित होते. आता जो परिसरात जी शांतता आहे ती पुन्हा एकदा हे बघा, हा परिसर शांतता आहे. इकडे सर्व धर्मीय एकत्र एका पायाने नांदतात. चांगल्या पद्धतीचं एक चांगलं वातावरण आहे आणि आता कायदा सुव्यवस्था चांगली राहावी म्हणून सरकार ज्यांचं आहे त्यांनी काळजी घ्यावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.